नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने तलाठी संवर्गाच्या रिक्त पदांबाबत आणि बिंदू नामावलीबाबत एक नवीन पत्र निर्गमित केले आहे। हे पत्र नक्की काय आहे आणि याचा तुमच्या आगामी भरतीवर काय परिणाम होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर जे पत्र पाहत आहात त्याचा विषय आहे वजा ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत। या पत्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मी रेड बॉक्समध्ये हायलाइट केला आहे तो नीट समजून घ्या। त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांची निवड प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती आणि बिंदू नामावली माहिती मागवण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे MPSC एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यासाठी मागवण्यात आली आहे। याचा अर्थ असा होतो की आगामी तलाठी भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राबवली जाण्याची दाट शक्यता आहे। शासन त्या दृष्टीने हालचाली करत आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंतची सर्व रिक्त पदे या भरतीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात। तसेच निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद व्हावी यासाठी शासनाने सर्व जिल्हा कार्यालयांकडून 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत माहिती मागवली आहे। या पत्रात कर्मचाऱ्यांचे नाव, नियुक्ती प्रवर्ग, जात वैधता प्रमाणपत्र आणि सेवानिवृत्तीचा दिनांक यांसारखी सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे, जेणेकरून बिंदू नामावली अचूक तयार होईल। त्यामुळे मित्रांनो, जे विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सकारात्मक बातमी आहे। प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे। लवकरच आपल्याला अधिकृत जाहिरात किंवा पुढील सूचना पाहायला मिळू शकतात। तुम्हाला काय वाटते? तलाठी भरती MPSCने घेणे योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।